लोकसभेचा निकाल ज्यावेळेस लागला, लोकसभेचा निकाल लागल्यानंतर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की NDAची लगेचच मीटिंग बोलवलेली होती. म्हणजे 4ला निकाल लागत होता आणि 5ला बैठक बोलवली. मला काही 5ला लगेच जाता आलं नाही. मी आमच्या पार्टीचे प्रफुल्ल भाई आणि सुनील तटकरे साहेबांना सांगितलं की आपण दोघं जण त्या मीटिंगला जावा. मी पुढच्या मीटिंगला मग आपण सगळेच जाऊ. आणि त्या प्रकारे हे दोघं मीटिंगला गेले होते. त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू हे NDAचे मूळ सगळेच घटक पक्ष आहेत, परंतु त्यांची स्ट्रेंथ जास्त असल्यामुळं त्यांच्या दोघांच्या म्हणण्याला एक महत्त्व तिथं प्राप्त झालेलं होतं. आणि त्याच्या आधी मीडियामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या येत होत्या, आपण पण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि त्यावेळेस स्वतः चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनी सांगितलं की ताबडतोब दिवस आता तुम्ही पुढं ढकलू नका, ताबडतोब NDAची बैठक घ्या. NDAच्या बैठकीमध्ये NDAचे प्रमुख या नात्याने NDA दल के नेता या नात्याने आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची निवड करू. आणि ती निवड करून त्याच्याकरता सगळ्याच NDAच्या प्रमुखांना बोलवा, सगळ्या लोकसभा नवनिर्वाचित सदस्यांना बोलवा, राज्यसभेच्या सदस्यांना बोलवा. आणि तशा प्रकारची लगेचच मीटिंग माझ्या माहितीप्रमाणे 7 तारखेला झाली. 7 तारखेच्या बैठकीमध्ये आम्ही सगळेजण आलेलो होतो. तिथं 11 वाजता बैठक सुरू झाली. जवळपास 2 वाजेपर्यंत बैठक चाललेली होती. प्राईम मिनिस्टर स्वतः 12 वाजता आले. आणि त्याच्यानंतर आम्ही सगळे प्रमुख NDAचे घटक हे नड्डाजी, राजनाथ सिंग, चंद्रबाबू नायडू, नितीश कुमार आणि अमित भाई असे सगळेच मिळून राष्ट्रपती महोदयांच्याकडे गेलो. राष्ट्रपती महोदयांनी पण आम्हाला वेळ दिलेली होती. तिथं आम्ही सगळ्या NDAच्या घटक पक्षांचं पत्र सादर केलं. त्याच वेळेस सगळ्या राज्यसभा आणि लोकसभेच्या सन्माननीय सदस्यांनी NDAच्या सही करून पाठिंबा देखील तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना करण्याच्या करता दिला. आणि त्याच्यात मोदी साहेबांनी पण नंतर मार्गदर्शन केलं. ती बैठक संपल्यानंतर मी आत्ता सांगितलं तसं राष्ट्रपती महोदयांचा वेळ घेतल्यानंतर राष्ट्रपती महोदयांना मी विनंती केली की तुम्ही आता निमंत्रित करावं, फुल मेजॉरिटी आमच्याकडं आहे. आणि त्या पद्धतीनं त्यांनी सांगितलं ठीक आहे, मी संध्याकाळी याबद्दल मोदी साहेबांना वेळ देते. आणि त्यांनी मोदी साहेबांना वेळ दिली. मोदी साहेबांनी भेटल्यानंतर आजचा शपथविधीचा दिवस ठरला. आणि आज आम्ही सगळेजण त्या शपथविधीच्या करता आलो आहे. NDAचे घटक या नात्याने आमच्याशी त्याच मिटिंगमध्ये स्वतः पंतप्रधानांनी सांगितलेलं होतं की सगळ्या घटक पक्षांच्या प्रमुखांशी, इतर त्यांच्या मान्यवरांशी चर्चा करत असताना आमच्या म्हणजे राजनाथ सिंगजी, अमित भाई आणि नड्डाजी हे तिघंजणं चर्चा करतील. तशा पद्धतीनं नड्डांच्या घरी वेळ दिला गेलेला होता आणि त्यांनी प्रत्येकाला वेळ देऊन सगळ्यांशी चर्चा केली. त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अध्यक्ष या नात्याने मी त्यांना सांगितलं की जरी आमचे लोकसभेला एकच जागा आलेली असली तरी राज्यसभेची पण एक जागा आहे. आणि 2-3 महिन्यामध्ये आमच्या अजून राज्यसभेच्या 2 जागा वाढत आहेत. हे आम्ही त्यांच्या लक्षामध्ये आणून दिलं. म्हणजे टोटल स्ट्रेंथ आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची 4 होती आहे. तर त्यामध्ये आम्हाला एक जागा मंत्रिमंडळामध्ये मिळाली पाहिजे ही आमची रिक्वेस्ट आहे. आणि तशा पद्धतीनं अनेकांनी भेटून त्यांचं काही सांगितलं असेल. काल त्यांचा शेवटी मला फोन आला. मी तिघांशी पण वेगवेगळं त्या ठिकाणी बोललो. आणि त्यांनी सांगितलं की बाबा लोकसभेचा विचार करता तुमचा एक मेंबर निवडून आलेला आहे, अनेक घटक पक्ष हे कमी संख्येने निवडून आलेत, परंतु NDAचे घटक म्हणून आम्ही त्यांना प्रत्येकाला मंत्रिमंडळामध्ये घेण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याच्यामध्ये काहींना तर आलेले पण नाही आहेत कुणी त्यांचं सदस्य, परंतु ते राज्यसभेचे मेंबर आहेत आणि सोशल इंजिनिअरिंग म्हणून त्यांनाही कॅबिनेटमध्ये घेण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. पण कॅबिनेट मिनिस्टर न करता इंडिपेंडंट चार्ज द्यायचा अशा पद्धतीनं आमचं ठरलेलं आहे.
आणि त्या पद्धतीनं आम्ही तुम्हाला एक जागा इंडिपेंडंटची चार्जची देतो, ती आपण घ्या. राज्यमंत्रीपद परंतु इंडिपेंडंट चार्ज. आम्ही त्यांना सांगितलं की आमच्या सगळ्यांचं काही प्रमुख, आमच्याबरोबर भुजबळ साहेब होते, धनंजय मुंडे होते, आम्ही बरेच जण होतो. तर आमच्या सगळ्यांचं ठरलेलं होतं की यावेळेस आपण मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्र्याची जागा घेऊन ती प्रफुल्लभाई पटेल आमचे सिनियर आहेत त्यांना ती द्यायची. आम्ही त्यांना काल मी नंतर त्यांना सांगितलं की बाबा अनेकदा प्रफुल्लभाई पटेल साहेबांनी कॅबिनेट मिनिस्टर म्हणून ह्या वेगवेगळ्या सरकारमध्ये काम केलेलं आहे आणि त्याकरता तुम्ही त्या कॅबिनेट मंत्रीपदच दिलं तर ते जास्त संयुक्तिक होईल. ते म्हणाले की आम्हाला सगळ्यांनाच बरोबर घेऊन जायचं आहे. आम्ही आज वेगवेगळ्या मेंबर म्हणजे NDAचे जे घटक आहेत त्याच्यातल्या काहींची संख्या जरी बऱ्यापैकी असली तरी त्यांनाही इंडिपेंडंट चार्ज आम्ही देतो आणि मग अशी तफावत जर केली तर ते योग्य राहणार नाही असं आमचं मत आहे. आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला द्यायचं असेल तर आपण कॅबिनेट मंत्रीपद द्यावं, नाहीतर आमची थांबण्याची देखील तयारी आहे. थांबून आम्ही NDAला पाठिंबा देऊ. आम्ही म्हणजे दुसरं काही आमच्या मनात वेगळं काही नाही आहे. आम्ही मनापासून NDAच्या बरोबर राहायचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे, देशाच्या हिताकरता, एकंदरीत डेव्हलपमेंट करता. अशा प्रकारची भूमिका आम्ही पक्षाने त्यांच्यापुढं मांडली आणि नंतर का होईना आता मंत्रिमंडळ पूर्ण एकंदरीत 82 का 83 सन्माननीय सदस्य मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मिनिस्टर आणि MOU स्टेट मिनिस्टर होऊ शकतात. त्याच्यामुळे आम्ही त्यांना सांगितल्यानंतर ते म्हणले की ठीक आहे, आम्ही पुढच्या वेळेस तुम्ही म्हणताय त्या गोष्टीचा विचार करू. आणि अशा पद्धतीनं आम्ही आता आज इथं आलो. धीरज शर्मा यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवकांची देशाची जबाबदारी सोपवण्याचा निर्णय पार्टीने घेतला. त्यांचंही पत्र आम्हाला द्यायचं होतं, तेही आम्ही धीरजजींना दिलेलं आहे, ते आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि त्यांनी युवकांची चांगली ताकद, चांगली शक्ती संपूर्ण देशामध्ये त्यांना मागचा अनुभव आहेच आणि त्याच्यातनं त्यांनी चांगलं काम करावं अशा प्रकारच्या मी स्वतः व्यक्तीच्या आणि पक्षाच्या वतीनं पण त्यांना शुभेच्छा देतो. पूर्णपणे आज त्यांच्यावर आता ती जबाबदारी असताना, कुठलंही काम करत असताना पक्षाची प्रतिमा वाढेल, पक्षाला बळकटी येईल, यूथ जास्त पक्षाच्या बरोबर जोडला जाईल अशा पद्धतीचं काम इतर सहकारी मित्रांना घेऊन देखील धीरज शर्मांनी करावं अशा प्रकारच्या माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. आत्ता 7:15 आम्हाला शपथविधीच्या करता राष्ट्रपती भवनमध्ये बोलवलेलं आहे. त्याकरता आम्ही शपथविधीला इथून आपल्याशी बोलल्यानंतर तिकडे जाणार आहोत. शपथविधी झाल्यानंतर एक डिनर पण आहे आणि डिनर झाल्यानंतर रात्री आम्ही मुंबईला परत जाणार आहे. उद्याच्याला आमचा वर्धापन दिन आहे 25वा. इथल्या वर्धापन दिनाच्या संदर्भामध्ये स्वतः धीरज शर्मा इथं थांबून इथलं फ्लॅग होस्टिंग असेल, बाकीचे जो काही कार्यक्रम असेल आमच्या वर्धापन दिनाचा, ते आमची इकडची टीम साजरी करेल. आम्ही सगळ्यांनी उद्या 3 वाजता षण्मुखानंद हॉलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनाची मीटिंग बोलवलेली आहे, कार्यक्रम घेतलेला आहे. त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही आमची भूमिका मांडू. उद्याच्या काळामध्ये पक्षाची वाटचाल कशी राहणार आहे त्या पद्धतीची संपूर्ण सगळ्या गोष्ट तिथं समजावून सांगू. त्याच्यामध्ये शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा, आम्ही NDAचे घटक असलो तरी त्याच विचारधारेने पुढं जाणं, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारधारेवर विश्वास ठेवून पुढं काम करणं, हेच आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे. आणि जरी लोकसभेच्या निवडणुकीच्या मध्ये म्हणावं असं यश आम्हाला मिळालेलं नसलं तरी अपयशाने खचून न जाता पुन्हा नव्या उभारीनं आम्ही पुढे जायचं ठरवलेलं आहे. आणि लवकरच उद्याचा वर्धापन दिन झाल्यानंतर आमचे दौरे देखील महाराष्ट्रामध्ये प्रांताध्यक्षांचे पण सुरू होतील, माझे पण सुरू होतील.
उज्ज्वल साहेब असतील, धनंजय मुंडे असतील, प्रफुल्लभाई असतील, बाकीचे सगळे इतर आमचे मान्यवर असतील, त्यांचे पण त्या ठिकाणी सुरू होतील. आणि पुढं 4-5 महिन्यांनी ज्या महाराष्ट्राच्या विधानसभा आहे त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा एकदा नव्या उमेदीनं आम्ही सगळेजण महायुतीच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचं काम करणार आहोत. ज्या गोष्टी लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं घडल्या, उदाहरणार्थ नाही म्हटलं तरी मायनॉरिटीमध्ये एक भीती निर्माण झालेली होती आणि त्याचा जबरदस्त फटका महायुतीला महाराष्ट्रात बसला, इतरही ठिकाणी देशामध्ये काही काही राज्यामध्ये बसला. त्याचबरोबर संविधानाच्या बद्दलचा नॅरेटिव्ह जो त्या ठिकाणी डेव्हलप करण्यात आलेला होता, त्याच्यामुळं देखील आमच्यापासून आदिवासी आणि मागासवर्गीय यांच्या मनामध्ये एक भीतीची भावना निर्माण झाली, जी आम्ही काढण्याच्या करता अयशस्वी ठरलो. आणि त्याच्यातनं तोही आमचा एकेकाळी हक्काचा मतदार आमच्यापासून बाजूला गेला. आणि तिसरं, मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, त्याचा मोठा फटका विशेषतः मराठवाड्यामध्ये संभाजीनगरची जागा सोडून सर्वच जागेमध्ये आम्हाला त्या ठिकाणी बसला. आणि अशा पद्धतीनं ह्या काही गोष्टी, त्याचं विश्लेषण मध्ये भाजपची मिटिंग झाली, त्याच्यामध्ये देवेंद्रजींनी पण केलं. आमची मिटिंग त्याच्या आधी झाली मुंबईमध्ये, त्यावेळेस आम्ही पण त्याच्यामध्ये काय आमच्या आमदारांच्याकडनं पण समजून घेतलं, आम्हालाही जे वाटतं ते तिथं सांगण्याचा प्रयत्न केला. आणि अशा प्रकारे पुन्हा ज्या काही गोष्टी, कापूस असेल, दूध असेल, सोयाबीन असेल, त्याच्या संदर्भातलं कांदा असेल, या सगळ्या पिकांच्यामुळं आणि दुधाच्या व्यवसायाच्या रेट कमी आल्यामुळं पण शेतकऱ्यांच्यामध्ये नाराजी पाहायला मिळत होती. आणि त्याच्यात महायुती कमी पडली, त्याचा फटका ह्या जागा महायुतीच्या कमी होण्याच्या करता निश्चितपणे झालेला, ही पण फॅक्ट मी नाकारू शकत नाही. मराठा आरक्षणाचा आता तुम्ही उल्लेख केला, पुन्हा एकदा मनोज जरांगे आंदोलनाला उपोषणाला बसलेले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे आणि जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर विधानसभेला असं पाडू की 5 पिढ्यांना लक्षात ठेवलं पाहिजे, अशा पद्धतीने नाव घेऊन पाडू. ह्या संदर्भामध्ये एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, मी, आमच्यातले काही प्रमुख लोक यांची चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे. ते सगळे सोयऱ्याच्या संदर्भातला प्रश्न आहे आणि त्याच्याबद्दल सरकारच्या वतीनं, महायुतीच्या वतीनं त्या संदर्भामध्ये कुणी बोलायचं, काय बोलायचं हे आमचं ठरलेलं आहे. आज शपथविधी आपला देशाचा पंतप्रधान पदाचा झाल्यानंतर आम्ही सगळेच जण रात्री उशिरा मुंबईमध्ये जातो आणि त्याही संदर्भामध्ये जे काही लक्ष घालून मार्ग काढायचा आहे तो काढण्याच्या करता आम्ही सगळेजण प्रयत्नशील राहू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.